शेतकऱ्याचं कर्ज माफ झालं, शेतकऱ्याचं कर्ज माफ झालं असा धिंडोरा पिटणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं सर्व स्तरातून स्वागत होण्याच्या अगोदरच त्यांना विरोध होऊ लागला आहे। त्याचं कारण काय आहे, कशामुळे विरोध होऊ लागला आहे? शेतकऱ्याचं कर्ज तर माफ झालं, मग देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधामध्ये उपोषणं, मोर्चे आणि आंदोलने का होत आहेत हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। मी ॲडव्होकेट बापूसाहेब जाधव मुंबई 24 तास या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे। मित्रांनो, गेल्या 15 दिवसापासून महाराष्ट्रामध्ये एकच चर्चा आहे आणि ती चर्चा अशी आहे की महाराष्ट्रातील शेतकऱ्याचं सरसकट कर्ज माफ केलं, परंतु या कर्जामागं काय भुंगे लावलेत, त्याचे काय निकष लावलेत आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। मित्रांनो, शेतकऱ्याचं 2 लाखाच्या आतलं कर्ज माफ करणार आहोत असा GR काढला, परंतु जसा GR काढला त्यामध्ये जे किचकट आणि कठीण जे काही त्याच्यामध्ये शेतकऱ्यांसाठी घालून दिलेले निकष आहेत ते खूप कठीण आहेत। कारण त्या GRमध्ये शेतकऱ्याचं कर्ज माफ करण्याऐवजी शेतकऱ्याचं कर्ज वसूल करण्याचा GR काढला आहे की काय, असं सर्व स्तरातून शेतकऱ्यांमधून रोष निर्माण होत आहे। त्याचं झालं असं की शेतकऱ्याचं जे पीक कर्ज आहे ते माफ करण्यात आलं आहे, परंतु जो शेतकरी पूर्वी ज्या शेतकरी कर्जमाफीमध्ये आला आहे त्या शेतकऱ्याला कर्जमाफी या कर्जमाफीमध्ये देता येणार नाही असा निकष घालून दिला आहे। दुसरा विषय असा आहे की एखाद्या शेतकऱ्याचं 2,30,000 ती 2,25,000 जर कर्ज असेल तर त्या शेतकऱ्याचं कर्ज देखील माफ होणार नाही आणि 2 लाखाच्या वरचं जे शेतकऱ्याचं कर्ज आहे ते शेतकऱ्याला एक रकमी भरण्यासाठी GR काढण्यात आला आहे। म्हणजेच शेतकऱ्याचं कर्ज माफ करण्याऐवजी शेतकऱ्याचं कर्ज वसूल करण्याचा तगादा लावण्याचं काम या शासनाने केलं आहे। महाराष्ट्रातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे, म्हणून महाराष्ट्रामध्ये रोष निर्माण होत आहे। मित्रांनो, हा खूप खेदाची गोष्ट आहे की शेतकऱ्याकडं कुणाकडं 5 लाख आहे, कुणाकडं 10 लाख आहे, कुणाकडं 3 लाख आहे, परंतु 2 लाख रुपये कर्ज माफ करण्यासाठी किंवा माफ केलं आहे त्यासाठी उर्वरित रक्कम भरल्याशिवाय या कर्जमाफीचा कुणालाही फायदा होणार नाही, म्हणून शेतकरी पूर्ण रस्त्यावर येण्याचं काम होत आहे। परवाच बच्चू कडू यांनी आंदोलन केलं, आज आपण बघू शकता पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या चरणी जे काही रोहित पवार आहेत त्यांनी आंदोलन सुरू केलं आहे आणि महाराष्ट्राच्या पूर्ण कानाकोपऱ्यामध्ये जिल्ह्यामध्ये आंदोलने होत आहेत की शेतकऱ्याचं सरसकट कर्ज माफ करण्यात यावं आणि घालून दिलेले जे निकष आहेत ते पूर्ण शिथिल करण्यात यावेत, असा GR काढावा। त्यासाठी महाराष्ट्रामध्ये आंदोलनं होत आहेत। परंतु आणखी एक विषय आहे की जे काही पूर्वी 1-2 कर्जमाफी झाल्या त्या कर्जमाफीमध्ये 2 लाखाची अट होती, 2 लाखाचं कर्ज माफ करण्यात येणार होतं, परंतु त्या कर्जमाफीमध्ये जे काही शेतकरी चुकले आहेत, वंचित राहिले आहेत, त्यांच्यासाठी पण या कर्जमाफीमध्ये त्यांना माफी देण्यात यावी असे असंख्य प्रश्न घेऊन हा GR काढला आहे। म्हणून सर्व शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विरोध करण्याचं काम केलं आहे आणि नक्कीच याचाच जे काही शेतकऱ्याचं म्हणणं आहे ते मुख्यमंत्री ऐकतील आणि नवीन GR काढतील अशी अपेक्षा आपण करूया। आपल्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जी कर्जमाफी केली आहे त्या कर्जमाफीविषयी आपल्याला काय वाटतं ते आम्हाला नक्की कळवा आणि आमचे असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला आताच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय।